तुला देवानं बनवली जशी कळी, देवानं बनवली जशी कळीला फुलं, भान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी, तुला देवानं बनवली जशी कळी, देवानं बनवली जशी कळीला फुलं, भान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. तर तुम्ही बघितलं असेल की प्रेमीमध्ये आपण गर्ल्स आणि बॉयचा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तुम्हाला पण अशा तुमचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व एडिटिंग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि या चॅनलवरती कोणी नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आता आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला बीट व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. तर हा व्हिडिओ येथे तुम्ही ऍड केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण लिरिक्स सुद्धा सॉंगचे दिलेले आहे आणि इथून तुम्हाला आहे ना सॉंग सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर ठीक आहे, तर तुम्ही 2-3 स्टेप सांगेल फक्त ते तुम्हाला ऍड करायचे, त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल. तर पहिले तुम्हाला आहे ना यामध्ये बघू शकाल की सर्व आपण दिलेलं आहे ऑलरेडीच क्रिएट करून. त्यासाठी व्हिडिओला लाईक नसेल केलं तर पटकन लाईक करा. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली पहिल्यांदा जुट यायचं. ठीक आहे, पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली घरचा व्हिडिओ बनवायचा असेल तर घरच्या इथून फोटो ऍड करायचे. जर बॉयचा व्हिडिओ क्रिएट करत असेल तुम्ही तर बॉयचा इथून व्हिडिओ व्हिडिओ नाही फोटो ऍड करायचा आहे. तर इथे आपण बॉयचे फोटो इथून ऍड करून घेऊया. सिम्पली एखादा फोटो डेमोसाठी इथून आपण हा फोटो ऍड केल्यानंतर आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेला आहे. तर ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये बीट कुठे आपले ते तुम्हाला कसं समजेल ते तुम्हाला सांगतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की हे म्हणजे आपलं मागचं जे हे ना, इथे तुम्ही बघू शकाल हे डिलीट करूया. हे जे आपले लिरिक्स आहे ना मागचं, ठीक आहे, ते इथपर्यंत येतं. ठीक आहे, इथपर्यंत आणि इथून जात आहे. तर आपली पहिली बीट असेल इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे आपल्या ह्या ज्या फोटो असेल पहिला त्याचे बीट असेल इथपर्यंत. ठीक आहे, अशा वेळी इथून फोटो ऍड करायचा आहे. आता दुसरी बीट आपल्याला काय करायची, इथून दुसरी बीट चालू होते म्हणजे दुसरं लिरिक्स चालू होते, आपण त्याला बीट म्हणतो. ठीक आहे, तर समजून तो थोडं. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपली ही लिरिक्स येत आहे आणि इथपर्यंत येतं. ठीक आहे, म्हणजे हा शेवटचा ना इथपर्यंत येतं. ठीक आहे, तर आता हे आपल्याला आहे ना हा दुसरा जो फोटो असेल इथपर्यंत आणून ठेवायचा. तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचा ऑप्शन असेल, ह्या ज्या फोटोची लेंथ असेल ना आपले हे जे बॅकचं लिरिक्स असेल तिथपर्यंत आणून ठेवायचे. अशा प्रकारे तुम्हाला आहे ना इथून जे पण लिरिक्स असेल त्यानुसार इथून फोटो ऍड करून घ्यायचे तुमचे. फोटो ऍड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो फोटो असेल थोडा झूम करायचा, स्क्रीन बरोबर आहे खाली आणायचा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर रिमूव्ह बीजीचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं मग ऑटो रिमूव्हचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नीट नसेल झालं तर कस्टम रिमूव्हचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करू इथून तुम्ही तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड परफेक्ट इथून रिमूव्ह करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, पुढचा जो फोटो असेल त्याला पण सिम्पली अशा वेळी खाली आणायचं आहे, थोडा झूम करा अशा वेळी स्क्रीन बरोबर. ओके, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून दुसऱ्या इथून तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा. तर ठीक आहे, खाली रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल अशा प्रकारे. दुसऱ्या इथून फोटो ॲड करून घेऊ शकता. हा अशा वेळी खाली आणा आणि पुन्हा ह्याचंच बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं, ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. अशा प्रकारे इथून तुम्हाला काय करायचं, पहिले इथून फोटो ॲड करून घ्यायचे. तर ठीक आहे, तर मी काय करतो इथून सर्व फोटो ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावानुसार इथून ॲड करून घेतले आहे. तुम्हाला पण अशा वेळी तुमच्या फोटो इथून ॲड करून घ्यायचे. सर्व फोटो ॲड केल्यानंतर इथून आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हे जे फोटो असतील त्यांना आपला इफेक्ट द्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर प्लेच्या शेजारी कीचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोच्या शेवटला येऊन त्या की द्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि सिम्पली इथं की दिल्यानंतर इथं मला काय करायचं, पहिले की पाशी यायचं आहे आणि हा जो फोटो असेल खाली ओढायचा संपूर्ण. ठीक आहे, खाली ओढल्यानंतर हळूच वर येईल, त्याला अजून एक आपल्या ग्राफ ॲड करायचा. तर ठीक आहे, ग्राफ ॲड करण्यासाठी प्लेच्या शेजारी ग्राफचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला क्यूब आउटचा जो ग्राफ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून हा फोटो आपला इथून परफेक्ट बसलेला आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि आउटवरती क्लिक करू, तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड आउटचा, इथून सिलेक्ट करायचा आहे. ते आपण सिलेक्ट करूया, यामध्ये मिळून जाईल तुम्हाला सिम्पली. इथं अशा सिलेक्ट केल्यानंतर याची खालची लेंथ असेल 0.2 ठेवायचे. तर अशा ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर जो हा पहिला फोटो झालेला आहे आपला परफेक्ट. आता दुसरा फोटोला पण सेम प्रोसेस करायची. परत एकदा सांगतो, म्हणजे जे पण पुढचे फोटो असतील ते तुम्हाला नीट परफेक्ट इथून ॲड करता येतील. तर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पहिले एंजिटेक की द्यायची आणि ह्याच फोटोची शेवटला ते की द्यायची. तर की दिल्यानंतर पहिल्या कीपासून हा फोटो खाली ओढायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून क्यूब आउटचा जो ग्राफ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे, आउटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली फेड आउटचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि याची लेंथ खालची 0.2 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारे आहे ना पुढचे जे पण फोटो असतील तो तुम्हाला आहे ना सर्व फोटोला जो इफेक्ट असेल तो देऊन घ्यायचा आहे सेम टू सेम. आणि त्याच्यानंतर आहे ना जर तुम्हाला इथून फोटो म्हणजे बदलायचा असेल घरचे इथून फोटो ॲड करायचे असतील तर सिम्पली काय करायचं, हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं इथं स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून घरचे इथून फोटो ॲड करायचे आणि इथून सिम्पली आपण इथून सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली ह्याचं फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करा, जे इफेक्ट असतील बॅकग्राऊंडचे म्हणजे जे पण असतील आपण लावलेले इफेक्ट ते ऑलरेडी असतील त्यामध्ये, तिथून परफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. ठीक आहे, तर हा फोटो पण आपल्या इथून बघू शकाल की परफेक्टमध्ये येत आहे. तर मी काय करतो आता इथून आहे ना सर्व फोटोला हा जो फीड आहे इथून देऊन घेतो. हे तिथून बघू शकाल की सर्व फोटोला आपण आहे ना इथून इफेक्ट हा देऊन घेतले. हा इफेक्ट इथून दिल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.